नेक्स्ट आपण बघतोय ॲक्च्युअल आपली जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे सी प्रोग्रामिंग, त्याची इंट्रोडक्शन म्हणजे सी म्हणजे काय आहे, कशी डेव्हलप झालेली आहे लँग्वेज हे आपण बघणार आहे. तर सी म्हणजे काय, तर जनरल पर्पज कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणजे वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. सी आहे, C++ आहे, युनिक्स आहे, पायथॉन आहे, VP आहे, जावा आहे. ह्या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. मग ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस ज्या आहेत त्याची जी बेसिक लँग्वेज आहे, म्हणजे जी पहिल्यांदा तयार झाली किंवा ज्या लँग्वेजेस यायला तुम्हाला जी फर्स्ट लँग्वेज तुम्हाला जी माहीत पाहिजे ती आहे सी लँग्वेज. मग ती आता सी लँग्वेज जी आहे ही सी लँग्वेज काय आहे, तर एकदम सिम्पल आणि फ्लेक्झिबल लँग्वेज आहे, जी मशीन इंडिपेंडंट आहे, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये यूज केली जाते. सी ही जी लँग्वेज आहे ही प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमवरती काय केली जाते, तर रन केली जाते. सी जी लँग्वेज आहे ही लँग्वेजला बेस लँग्वेज किंवा गॉड प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं, तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा जो बेस आहे तो सी लँग्वेज आहे. जर तुम्हाला सी लँग्वेज आली तर तुम्हाला बाकीच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजेस इझिली येतात. म्हणजे सी मधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये असतात. त्यामुळे सीला बेस लँग्वेज किंवा गॉड्स लँग्वेज प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. आता ही जी सी लँग्वेज आहे ह्याची हिस्ट्री काय आहे, तर पहिल्यांदा जी प्रोग्रामिंग लँग्वेज तयार झाली ती आहे अल्गॉल. अल्गॉल म्हणजे अल्गोरिदम बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज, जी 1960 डेव्हलप झालेली आहे. ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ही युरोपियन कंट्रीजमध्ये जास्तीत जास्त तुमच्या ज्या स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये यूज केली जाते. त्यानंतर त्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये मॉडिफिकेशन्स झाले. त्यानंतर 1967 अल्गॉल ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नवीन नाव तयार झालं, ते आहे BCPL. BCPL स्टँड्स फॉर बेसिक कंबाइन्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. ह्याच्यामध्ये थोडे मॉडिफिकेशन्स झाले आणि ही जी BCPL लँग्वेज आहे ही लँग्वेज डिझाईन किंवा डेव्हलप केलेली आहे मार्टिन रिचर्ड्स. आणि ही जी लँग्वेज आहे ही लँग्वेज सिस्टीम सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी यूज केली जाते. त्यानंतर ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये थोडे परत मॉडिफिकेशन्स केले, एक्स्ट्रा फीचर्स ॲड केले. त्याच्यानंतर त्याची परत 1970 BCPL परत रिअनाऊन्स्ड झाली ॲज अ बी लँग्वेज म्हणून. ही जी बी लँग्वेज आहे ही इंट्रोड्यूस किंवा डेव्हलप केलेली आहे केन थॉम्पसन यांनी. ह्याच्यामध्ये काय केलेले आहेत, BCPLचे फीचर्स प्लस एक्स्ट्रा फीचर्स ॲड केलेले आहेत आणि नवीन लँग्वेज तयार केली ती होती बी लँग्वेज. ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ही प्रोग्रामिंग लँग्वेज युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर कम्प्युटरची जी सिस्टीम असते म्हणजे जी कम्प्युटरला ऑपरेट करत असते, कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देत असते किंवा कम्प्युटरला सांगत असते की काय करायचं आहे काय नाही. जशी आपली स्वतःची असे इम्युन सिस्टीम असते तसं, किंवा आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात, बरोबर आहे, शरीरामध्ये बॉडीमध्ये, तसं कम्प्युटरची एक स्वतःची अशी सिस्टीम असते ऑपरेटिंग सिस्टीम, जी कम्प्युटरला ऑपरेट करत असते. ह्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये युनिक्स ही जी वेगवेगळ्या टाईप्स येतात ऑपरेटिंग सिस्टीममध्ये, पण एका ह्याच्यामध्ये एकच ऑपरेटिंग सिस्टीम असू शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये आता जर युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही यूज केली तर ती युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम हँडल करते बी लँग्वेज. ओके, आणि हे जी आहे ही लँग्वेज तयार झालेली आहे AT&T अँड बेल लॅबोरेटरीज, जी आहे लॅबोरेटरीज ह्याच्यामध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये, तिथे ही लँग्वेज तयार झालेली आहे. BCPL आणि बी ह्या ज्या दोन्ही आहेत ह्या कम्प्युटर सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. ठीक आहे. त्यानंतर 1970 बी लँग्वेज तयार झाल्यानंतर परत 1972 कम्प्युटर सायंटिस्ट डेनिस रिच ज्यांनी नवीन लँग्वेज तयार केली ती आहे सी. ती कुठे तयार केली, बेल लॅबोरेटरीजमध्ये. आणि ही जी लँग्वेज आहे ही लँग्वेज कशापासून तयार केली, तर अल्गॉल, BCPL आणि बी ह्या 3 लँग्वेजेसपासून सी प्रोग्रामिंग लँग्वेज तयार केली. आणि ही जी सी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ह्याच्यामध्ये ह्या तिन्ही लँग्वेजेसचं फीचर्स असतात आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा ॲडिशनल कन्सेप्ट पण त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, ॲड केलेले आहेत, जी त्याला स्वतःला सी लँग्वेजला युनिक अशी लँग्वेज तयार करते. ओके,
सी लँग्वेज जी आहे ती पॉवरफुल लँग्वेज असं कन्सिडर केलं जातं, कारण ही जी लँग्वेज आहे ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बेस्ड लँग्वेज आहे. ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग जे आहे हे त्याच्यानंतर मॉडिफाय करून युनिक्स ॲज वेल ॲज दुसऱ्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत त्याच्यावरती पण काय केलं जातं, तर ही सी लँग्वेज यूज केली जाते. ओके. सी लँग्वेज जी आहे ते त्याचं स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी किंवा ती जी आहे ही स्टँडर्ड लँग्वेज राहण्यासाठी ही स्टँडर्ड लँग्वेज राहण्यासाठी ANSI म्हणजे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ह्यांनी काय केलेलं आहे, तर सी लँग्वेजसाठी कमर्शियल स्टँडर्ड डिफाईन केलेलं आहे 1989 मध्ये. ओके. जे काय करतं तर सी लँग्वेजचं नॅशनल स्टँडर्ड मेंटेन करतं आणि त्यानंतर सी लँग्वेजला ISOनी 1990 मध्ये ISOनी अप्रूव्हमेंट दिल्यामुळं सी प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे ती NCC असं पण काय केली जाते, कन्सिडर केली जाते. त्याचबरोबर ज्या बाकीच्या लँग्वेजेस आहेत, ॲडव्हान्स्ड लँग्वेज आपण म्हणू शकतो, C++, जावा, ह्या ज्या लँग्वेजेस आहेत ह्या लँग्वेजेस सी लँग्वेजपासूनच डेव्हलप झालेल्या आहेत किंवा तयार झालेल्या आहेत. त्यामुळं सी लँग्वेज जर तुम्हाला अंडरस्टँड झाली, इझिली ग्रास्प झाली, तर बाकीच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजेस तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता. त्यामुळे सी लँग्वेजेस काय म्हटलं जातं, तर अदर मेनी लँग्वेजेस जे आहेत त्याच्यासाठी बेस लँग्वेज म्हणून कन्सिडर केली जाते. आता इथं तुम्हाला हिस्ट्री ऑफ सी दाखवलेली आहे बघा. पहिल्यांदा आहे अल्गॉल लँग्वेज, ती 1960 मध्ये डेव्हलप झाली. त्याच्यापासून BCPL 1967 मध्ये, त्यानंतर B 1970 मध्ये, त्यानंतर C 1972 मध्ये, त्यानंतर K&R-C 1978 मध्ये, परत ANSI-C, परत ANSI-ISO-C 1990 मध्ये. ह्या स्टेप्सनी सी लँग्वेज तयार झालेली आहे. डायरेक्ट सी लँग्वेज आलेली आहे असं नाही. आधीच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स होत काय झालेलं आहे, ह्या लँग्वेजेस आलेले आहेत. आता पण आपण जी सी लँग्वेज बघणार आहे ही उबंटू युनिक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम बेस्ड सी लँग्वेज आहे, ॲडव्हान्स्ड लँग्वेज आहे. ह्याच्या आधी जी स्टडीला होती ती विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बेस्ड सी लँग्वेज होती. आता जी आहे ती ॲडव्हान्स्ड आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फीचर्स नवीन ॲड केलं जातं आणि ती लँग्वेज परत काय केली जाते, रिअनाऊन्स केली जाते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय उबंटू. आता उबंटू हे काय आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे जी काय करत असते, तर प्रोग्राम रन करत असते. प्रोग्राम रन करताना ज्या काही इन्स्ट्रक्शन्स द्याव्या लागतात किंवा जे काही कम्प्युटरला सांगावं लागतं ते सगळं सांगण्याचं काम हे उबंटू करत असतं. मग उबंटू काय आहे, तर लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे इट इज अ वन टाईप ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम जी काय करत असते, कम्प्युटरला ऑपरेट करत असते. ठीक आहे. ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही डिझाईन केली जाते कम्प्युटरसाठी, स्मार्टफोनसाठी आणि नेटवर्क सर्व्हरसाठी. ही काय केली जाते, ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन केली जाते. ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम UK बेस्ड कंपनी जी आहे कॅनॉनिकल लिमिटेड ह्यांनी काय केलेली आहे, ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. ह्याच्यामध्ये उबंटू सॉफ्टवेअर जे आहे हे उबंटू सॉफ्टवेअर ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही हे जे सॉफ्टवेअर आहे हे इझिली काय करू शकता, तर यूज करू शकता, अपडेट करू शकता. इथं जी इमेज दिलेली आहे ही इमेज तुम्हाला दाखवते. जेव्हा तुम्ही उबंटू रन कराल किंवा उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम जर इन्स्टॉल करायची असेल तर तुम्हाला हे ह्या टाईपचं स्ट्रक्चर येईल. ह्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, उबंटू रन करू शकता. ठीक आहे. आता ही जी उबंटू आहे ह्याचे फीचर्स काय आहेत, तर पहिला फीचर आहे उबंटू जे आहे ते डेस्कटॉप व्हर्जन्स म्हणजे किंवा नॉर्मल दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जे आपण यूज करतो, क्रोम असेल किंवा मोझेला असेल किंवा जे काही दुसरे सॉफ्टवेअर्स असतात जे आपण
विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये यूज करतो, म्हणजे दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये, ते उबंटूमध्ये पण तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. ह्याच्यामध्ये ऑफिस सेकंड फीचर आहे ऑफिस सूट, म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस पॉवर पॉईंट हे जसं आहे तसंच उबंटूमध्ये लिब्रे ऑफिस म्हणून काय आहे, ऑफिस सूट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे उबंटूमध्ये ईमेल सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलं जातं थंडरबर्ड म्हणून, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ईमेल फॅसिलिटी यूज करू शकता. जसं की जर तुम्हाला ईमेल एक्सचेंज त्याचबरोबर जीमेल, हॉटमेल हे जर यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी थंडरबर्ड हे सॉफ्टवेअर ती उबंटू प्रोव्हाइड करतो तुम्हाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये युजरला व्ह्यू आणि एडिट जर फोटो करायचे असतील तर त्याच्यासाठी फ्री ॲप्लिकेशन्स प्रोव्हाइड केले जातात. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ मॅनेज करायचे असतील किंवा शेअर करायचे असतील तर त्याच्यासाठी जे ॲप्लिकेशन्स असतात त्या ॲप्लिकेशन्स पण प्रोव्हाइड केले जातात. त्याचबरोबर जर सर्चिंग फॅसिलिटी, जसं आपण गुगलवर जातो सर्च करतो तसं जर सर्चिंग फॅसिलिटी पाहिजे असेल तरी ती काय केली जाते, तर प्रोव्हाइड केली जाते. आणि लास्ट इम्पॉर्टंट फीचर काय आहे तर फ्री ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि त्यामुळे तुम्ही काय करू शकता, इझिली अपडेट करू शकता, इझिली इन्स्टॉल करू शकता उबंटू हे ऑपरेटिंग सिस्टीम. काय आलो, उबंटू काय आहे, उबंटू ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी कम्प्युटरला काय करत असते, इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करते. आणि ही लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी कशासाठी डेव्हलप केलेली आहे, कम्प्युटरसाठी, स्मार्टफोनसाठी, नेटवर्क सर्व्हिससाठी. आता आपण मोबाईल यूज करतो, ठीक आहे, मोबाईलमध्ये आपण म्हणतो अँड्रॉइड मोबाईल आहे किंवा विंडोज मोबाईल आहे, ॲपल जे असतील किंवा मायक्रोसॉफ्ट जे मोबाईल असतील त्याच्यामध्ये विंडोज आपण असं म्हणतो. मग हे अँड्रॉइड विंडोज हे काय आहे तर त्याची ऑपरेटिंग सिस्टीम आहे ज्याच्या थ्रू तुम्ही काय करता तर वेगवेगळे ॲप्लिकेशन्स हँडल करत असता. मग तसंच ह्याच्यामध्ये उबंटू ही काय आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि ही ऑपरेटिंग सिस्टीम काय करते तर तुमचं जे कम्प्युटर आहे हे कम्प्युटर हँडल करत असते. मग ही ऑपरेटिंग सिस्टीम काय काय फीचर्स प्रोव्हाइड करते ते सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये आता फायरफॉक्स, क्रोम हे काय आहेत, ब्राउझर आहेत. जसं क्रोम आहे तसं फायरफॉक्स हे, क्रोम हे काय आहेत, ब्राउझर आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही वेगवेगळ्या साईट्सना व्हिजिट देऊ शकता. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल हे जे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत तुम्ही फंडामेंटलमध्ये बघितलं असेल. तसंच ह्याच्यामध्ये जर तुम्ही उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर मायक्रोसॉफ्ट ऐवजी ते काय असणार, लिब्रे ऑफिस असणार. त्याचबरोबर जर तुम्हाला ईमेल सेंड करायचं असेल, एक्सचेंज करायचं असेल तर ती कुठलं ॲप्लिकेशन देणार, थंडरबर्ड हे ॲप्लिकेशन देणार ज्याच्या थ्रू तुम्ही जीमेल किंवा हॉटमेल हे जे मेल आहेत तुमचे हे एक्सचेंज करू शकता. त्याचबरोबर काय केलं जातं, जर तुम्हाला फोटो एडिट किंवा व्ह्यू करायचे असेल जे आपण मोबाईलमध्ये करतो तसं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी जे ॲप्लिकेशन लागतात हे ॲप्लिकेशन फ्री दिले जातात. हे सगळं उबंटूमध्ये असते. जर तुम्ही विंडोज यूज केलं तर मायक्रोसॉफ्ट पिक्चर व्ह्यूवर, आता तुम्हाला MSc IT बऱ्यापैकी झालेलं असेल तर तुम्हाला माहीत असेल आपण त्याच्यामध्ये पण पिक्चर एडिट वगैरे करतो. पण त्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन जास्त आपण ॲप्लिकेशन थ्रू करतो. तसंच ह्याच्यामध्ये फ्री ॲप्लिकेशन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. कम्प्युटर, लॅपटॉप अँड्रॉइड मोबाईलमध्ये पण आपण वेगवेगळे फोटोसाठी ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करतो, बरोबर आहे, एडिट करायचे असतील, शेअर करायचे असतील तर. तसं हे उबंटू ही काय असते, कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ही आपल्याला फ्रीमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन्स देत असते. व्हिडिओ शेअर करण्यासाठी, फोटो शेअर करण्यासाठी, किंवा जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर सर्चिंगसाठी, किंवा ईमेल सेंड करायचं असेल तर ईमेलसाठी. आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, आता ही जी उबंटू आहे ही उबंटू रिलीज म्हणजे अपडेट होत असते. अपडेट झाल्यानंतर काय करतात तर इयरमध्ये 2 वेळेला उबंटू ही अपडेट होत असते. अपडेट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फीचर्स ॲड केले जातात, ठीक आहे, एप्रिलमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये. ओके, आणि ह्याच्यामध्ये व्हर्जन ह्याचं असतं. व्हर्जन म्हणजे काय तर त्याचा नंबर किंवा आयडेंटिटी असते की कधी अपडेट झालेला आहे किंवा काय, ह्याच्यासाठी त्याचं व्हर्जन असतं, ठीक आहे. हे जे आहे हे व्हर्जन कशावरती डिपेंड असतं तर
तुमचं कधी अपडेशन झालेलं आहे त्याच्यावरती. फॉर एक्झाम्पल जर व्हर्जन असेल 14.04 तर ह्याच्यामध्ये काय असतं तर इयर 2014 मध्ये रिलीज झालेलं आहे आणि कुठल्या मंथमध्ये तर एप्रिल मंथमध्ये. मग व्हर्जन 14.04 हे कशावरती डिपेंड असतं तर ते कधी अपडेट झालेलं आहे किंवा तुमचं व्हर्जन कधी रिलीज झालेलं आहे त्याच्यावरती. सिमिलरली जर व्हर्जन 16.04 असेल तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे तर 2016 मध्ये एप्रिलमध्ये मंथ ऑफ एप्रिलमध्ये काय केलेलं आहे तर हे उबंटू अपडेट झालेलं आहे किंवा रिलीज झालेलं हे ह्याच्यामध्ये असते. ओके, ह्याच्यामध्ये नवीन फीचर्स जसे ॲड होतील तसे काय केले जातात तर ते उबंटू ही नवीन किंवा रिलीज केली जाते. नवीन फीचर ॲड केले की नवीन उबंटू रिलीज केलं जातं. आणि कधी रिलीज केलेलं आहे एप्रिलमध्ये का ऑक्टोबरमध्ये कुठल्या इयरला केलेलं आहे त्याच्यावरून त्याचं व्हर्जन जे असतं ते व्हर्जन स्पेसिफाय केलं जातं.